सुरुवात करू. आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय आमदार श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती निर्माण झाली आणि नागपूर शहरातल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही लोकांनी काम करणं सुरू केलं. त्या अंतर्गत वर्षभरात विविध कार्यक्रम होतात, त्याची उचित प्रसिद्धी आपण वेळोवेळी देता. यावर्षीच्याही कार्यक्रमांची सुरुवात गणपती उत्सवापासून झाली आणि या गणेशोत्सवामध्ये आम्ही एकूण 230 सांस्कृतिक कार्यक्रम या 10 दिवसामध्ये केले. या सर्व नागपूर शहराच्या सर्व भागात कार्यक्रम झाले. साधारणतः पूर्व नागपूरमध्ये 36 कार्यक्रम झाले, पश्चिममध्ये 34, उत्तरमध्ये 38, दक्षिणमध्ये 42, मध्यमध्ये 41 आणि दक्षिण पश्चिममध्ये 39 सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात सुगम संगीत असेल, भक्तिसंगीत असेल, भावगीत असतील, नृत्य, कवी संमेलन, ढोल-ताशा पथक या पद्धतीचे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि दरवर्षी याचा प्रतिसाद हा वाढता असतो. मागच्या वर्षी जवळपास 200च्या जवळपास कार्यक्रम झाले होते, यावेळेस 230 कार्यक्रम झालेले आहेत आणि जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये या कार्यक्रमांची मागणी होती. आम्ही ती पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी दुर्गोत्सवाच्या दरम्यान आम्ही ढोल-ताशा पथक, विविध प्रकारचे कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात देवीच्या जागरणाचे कार्यक्रम घेतो. यावेळेस देखील देवीच्या जागरणाचे कार्यक्रम आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि ढोल-ताशा पथक आहे आणि काही संगीताचे कार्यक्रम काही ठिकाणी मागणी येते, तसे कार्यक्रम आम्ही घेत असतो. साधारणतः 2 तारखेपर्यंत 3 ऑक्टोबरपासून हे दुर्गोत्सव सुरू होणार आहे आणि 2 तारखेपर्यंत आम्ही विविध दुर्गोत्सव मंडळांना त्यांच्या ज्या मागणीचं निवेदन आहे ते आम्ही मागवलेलं आहे. साधारणतः सर्व क्षेत्रामध्ये संपर्काकरता आणि आमचे प्रमुख लोक राहणार आहेत. जसं पश्चिम क्षेत्रामध्ये दिलीप जाधव आहेत, दक्षिण पश्चिममध्ये नितीन तेलगोटेजी आहेत आणि मनीषा काशीकर आहेत, दक्षिणमध्ये संदीप गवई, मध्यमध्ये किशोर पाटील, उत्तरमध्ये भोलानाथ सहारे आणि पूर्वमध्ये महेंद्र राऊत या पद्धतीने यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि ते विविध दुर्गोत्सव मंडळांशी संपर्क करून काम करत आहेत. याच अंतर्गत खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकारचे जे आयोजन होतात त्या आयोजनांना देखील आम्ही मदत करत असतो. त्या दृष्टिकोनातून यावेळेस स्वर्गीय गोपाळराव वाडेगावकर त्रिदिवसीय संगीत समारोह, त्याचप्रमाणे खासदार चषक शालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धा, संस्कृत बालनाट्य स्पर्धा इत्यादींना देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे. कलाकारांना मंच मिळावा आणि कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे आयोजन करत असतो. मी आपल्याला विनंती करतो की त्या दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्या ज्या मंडळांना करायचं असेल त्या मंडळांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आमचं कार्यालय आहे माननीय आमदार श्री नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री प्रसन्ना खटाळकर यांची टीम त्या ठिकाणी असते. 11-12 ते 4 साधारणतः ते लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात. ज्या मंडळांना कार्यक्रम पाहिजे असतील त्यांनी त्या ठिकाणी आपलं निवेदन देऊन कार्यक्रमांची मागणी करावी, त्याप्रमाणे त्यांना ते कार्यक्रम देण्यात येतील असं आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून करत आहे.